राम राम मंडळी, कसे आहे? मजेत न? तो बेसनचा ढोकळा खाऊन सगळे बोर झाले असेल तर चला म्हटलं आज तांदूळचा ढोकळा बनवायचा. तर काय आहे ना, एक बाउल मी तांदूळ घेतले आहे. पुन्हा त्याला 2-3 तास आपण पाणी टाकून भिजून ठेवायचे. नंतर ना भिजून झाल्यानंतर त्यामध्ये ना थोडं अर्धा बाउल मी त्यामध्ये दही टाकलं आणि नंतर त्याची छान फाईन पेस्ट काढून घेतली आणि त्यामध्ये थोडा अर्धापेक्षा कमी रवा टाकला बाउल आणि पुन्हा हे सांबार मिरची याची पेस्ट काढून याच्यामध्ये छान घोल तयार केला आणि हा घोल चांगला मीठ वगैरे टाकून चांगला असा मिक्स करून घेतला. त्यानंतर ना चांगलं अशी पेस्ट त्याची तयार केली आणि इथे तुम्हाला माहीतच आहे ढोकळ्यावर जे तडका असतो ना, तो तडका करून घेतला आणि तो याच्यामध्ये टाकला आणि थोडा त्यामध्ये सोडा टाकला आणि छान त्याचा घोल पुन्हा असा चांगला मिक्स करून घेतला. यामध्ये छान कुकरच्या डब्यामध्ये छान त्याला तेल वगैरे लावून कढईमध्ये ठेवला. तुम्ही ढोकळ्याच्या पात्रामध्ये पण करू शकता, पण मी यामध्येच करते आणि छान अर्धा तास कमी पॉवरमध्ये होऊ दिलं, 20 मिनिट किंवा अर्धा, तर छान असा ढोकळा रेडी झाला आणि छान आमसूर वगैरे पण लागतो आणि टेस्टी लागतो. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. व्हाईट ढोकळा कसा वाटला नक्की सांगा.